नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच धाराशिवमधून एक मोठी बातमी येते. नाफेडच्या कार्यालयात शेतकरी घुसलेले जे होते ते आता बाहेर पडलेले आहेत. सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त झालेले आहेत. नाफेडच्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसत शेतकऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातलेला होता. नाफेडच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्या, अन्यथा सोयाबीन तुमच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला होता. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे विशेष आभार मानतो की सातत्याने शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे आभार. तुमचा मुद्दा सांगा काय? आमचं म्हणणं आहे की 250 ते 300 शेतकरी अजून गाड्या घेऊन तुळजापूर बाजार समितीच्या बाहेर उभे आहेत. त्यांचं अजून सोयाबीन घेत नाहीत. 5 दिवस झाले तिथंच खातात, तिथंच पेतात, कधी कधी उपाशी झोपतात. तर त्यांचं सोयाबीन खरेदी ऑनलाईन असू नसू घेतलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. होईना झाली साहेब, इकडून सोयाबीन घेऊन आज 5 दिवस झालं मी इथं बसलो, तरी अजून काय त्याचं इकरीचं काय नाही. मालकीन दवाखान्यात, लेकरं बाळ घरात, जनावरं ही राहणार, ही त्याचे पुढे, आणि रोज ट्रॅक्टरवाले भाडं मागतील सोडून आम्हाला. किती सोयाबीन आहे तुमचं? माझं 70 पिशवी आहे. 70 पिशव्या? हा, 70 पिशव्यासाठी 5 दिवस झालं बसला. 5 दिवस झालं बस. आता काय म्हणले अधिकारी साहेब, काय म्हणले आता तुम्ही भेटले? काय अजून नंबर येईना. तर शासनाने मुदतवाढ न दिल्याने सोयाबीन खरेदी केंद्रात आजपासून ही केंद्र बंद झालेली आहेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी न करताच सोयाबीन केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 12,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी न करताच खरेदी केंद्र बंद झालेली आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या 21,502 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अजूनही बाकी आहे. त्यामुळे नाफेडकडून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते. तर सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला, त्यावरती लवकरच निर्णय होईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे. याआधी 3 वेळा सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. उर्वरित सोयाबीन खरेदीसाठी चौथ्यांदा मुदतवाढ देण्यासाठी केंद्राकडे आग्रह केल्याचं रावल यांनी म्हटलेलं आहे. तर शासनामार्फत 11,21,000 टन सोयाबीन खरेदी झालेली आहे. त्यामुळे सर्व गोदाम सोयाबीनने फुल झाली आहेत असं सुद्धा जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असते. त्याच्यामध्ये नाफेड आणि NCCF ही खरेदी करत असते. या 2 संस्थेच्या माध्यमातून जवळपास आम्ही 562 केंद्रावर ही खरेदी होत होती. 5,11,667 शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जवळपास 5.25 लाख शेतकऱ्यांकडनं सोयाबीन खरेदी आतापर्यंत झाली. 11,21,385 टन आतापर्यंतची खरेदी झाली आणि सगळे गोडाऊन भरलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही मागणी केलेली आहे की खरेदी अजून वाढवावी. तर सायबर गुन्हेगारांच्या नजरा या आता शेतकऱ्यांवरती आहेत. PM किसान योजनेची फाईल पाठवून शेतकऱ्याची आर्थिक लूट केली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची सायबर गुन्हेगारांकडून लूट करण्यात आलेली आहे. PM किसान योजनेची फेक लिंक ओपन करता शेतकऱ्यांच्या अकाउंटमधून पैसे गायब होत आहेत. केवळ शेतकरीच नाही तर ही लिंक ओपन करणाऱ्या प्रत्येकाच्या अकाउंटमधून पैसे गायब होत आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर सुद्धा अशीच फेक लिंक आली होती. मात्र वेळीच सावधगिरी दाखवल्यामुळे कोकाटे यांना आर्थिक फटका बसलेला नाहीये. पुणेकरांना आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 353 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे आणि पोलिसांना केवळ 1.5 कोटी रुपये वसूल करून देता आलेले आहेत. या प्रकरणामध्ये 30,000 तक्रार अर्ज असताना केवळ 1,500 गुन्हे हे दाखल करण्यात आले. त्यामुळे 350 कोटी रुपये कसे वसूल होणार, नागरिकांना पैसे कसे मिळणार असा मुद्दा आता समोर येतोय. उत्तरादाखल पोलिसांकडून खासगीत मनुष्यबळ नसल्याची तक्रार केली जाते. तर राज्यातील ज्या महिलांच्या नावे 4, 6, 8, 10, 12 ही काही वाहनं आहेत, अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे. त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत. 8 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवा असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र अपात्र असलेल्या लाभार्थींची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाते. त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबाकडील सदस्यांकडे 4 चाकी वाहनं आहेत अशांची पडताळणी होणार आहे.
त्यामुळे पुढील टप्प्यांवरती कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे. दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावावरती आहे अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आलेली आहे. त्याची पडताळणी 8 दिवसात होऊन शासनाला अहवाल गेल्यावर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहनं आहेत हे स्पष्ट होणार आहे. ती नावं योजनेतून वगळली जाणार आहेत. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत. पण आता पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं. माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती राज्य सरकारने नवीन निकष लावल्यामुळे राज्यातील लाखो बहिणींवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. या योजनेवरती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय. लाडकी बहीण योजना बंद झालेली नाहीये, यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केली नाहीये. जे जुने नियम होते तेच नियम आहेत असं वक्तव्य दादा भुसेंनी केलेलं आहे. या योजनेबाबत काही लोकांकडून चूक झाली असंही त्यांनी म्हटलंय. त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही. जे जुने नियम होते तेच नियम आहेत. त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली. तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते, होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली, ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत. त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही. तर लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होते. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडकी बहीण लाभार्थी होते. या संख्येमध्ये जानेवारी महिन्यात घट झालेली आहे. जानेवारीमध्ये हा आकडा 2,41,40,00,000 वरती जाऊन पोहोचलेला आहे. छाननीमध्ये अनेकांचे अर्ज हे बाद ठरत आहेत. तर इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून 8 महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. परंतु या 8 अर्जांपैकी 4 अर्ज हे पुरुषांनी भरलेले असल्याचं समोर आलेलं आहे. या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते देखील उचललेले आहेत. योजनेच्या सुरुवातीच्या काळात महिलांचे